खास करून अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण शहर आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांनी जी काही कष्टकऱ्याची आणि कष्टकरी समाजाची जी बाजू उचलून ठेवली आणि धरली आणि चालवली आणि पुन्हा अधिक धावली, इतकं मोठं काम खरं तर आपण केलेलं आहे आणि त्याबद्दल आपले आभारही मानतो, धन्यवादही देतो. कारण लेखणीत काय ताकद आहे मी बरेचदा अजमावलं आहे आणि ही लेखणी कष्टकऱ्यांसाठी आपण उचलल्यामुळं हे आम्हाला आंदोलनाला जे यश भेटलं त्याचं सिंहाचा वाटा मीडियाचा आहे, आपल्या सर्वांचा आहे. आणि ज्या उद्देशातून आम्ही हे एकंदरीत आंदोलन सुरू केलं होतं, तर देशामध्ये धार्मिकता आणि त्याची कट्टरता हे तुम्हाला नेहमीच पाहायला भेटतं. महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि मराठा अशा लढाया आपण पाहतोय. जातीत हा महाराष्ट्र लढताना आपण पाहत आहोत. आणि अशा या सगळ्या वातावरणामध्ये माझा काम करणारा गावातला शेतमजूर असू दे, शेतकरी असू दे, दिव्यांग बांधव असू दे, विधवा भगिनी असू दे, जे काम करणारे लोक आहे, अर्थात तुम्ही पण त्याच्यात आहे. इथल्या कॅमेरा मॅनपासून तर हाताला लिहिणाऱ्या पत्रकारापासूनची लढाई जी आम्ही हाती धरली, त्या लढाईला प्रचंड यश आम्हाला भेटलेलं आहे. पहिलं यश आहे का आम्ही महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला दाखवून दिलं का आम्ही या लढ्यासाठी जिवंत आहोत आणि हा लढा आम्हाला जिवंत ठेवायचा आहे, त्याच्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. दुसरं असं का हा जे काही ओबीसी मराठा आणि धार्मिकता या देशामध्ये माजून महत्त्वाच्या मूळ प्रश्नावर बगल देण्याचं काम काही राजकारणी लोकांनी केलं, त्याला ते वातावरण संपुष्टात आणण्याचं कामसुद्धा या आंदोलनानं, अन्नत्याग आंदोलनानं आम्हाला मोठं यश त्याच्यात प्राप्त झालेलं आहे. जो महाराष्ट्र ओबीसी मराठा म्हणून ओळखत होता, हिंदू मुसलमान म्हणून दंगलीच्या भाषा बोलत होता, तो महाराष्ट्र शेतकरी मजुराचा, दिव्यांगाचा आवाज म्हणून आता खरं तर तो आवाज या महाराष्ट्रात येत आहे. ही या आंदोलनातील सगळ्यात मोठं यश आहे. आता सरकारनं एकंदरीत दिलेलं आश्वासन, मला माहीत आहे आम्ही का कॉमेंट्स पाहतो, काही ना लोकांना काही आमच्यावर विरोधात लिहिले, त्याचंही स्वागत करतो, ते लिहिलंच पाहिजे. आणि विरोधात लिहिलं नाही तर मग काय त्या आंदोलनाला धार उपलब्ध होत नाही, चुका कळत नाही, मग त्यांचंही आभार मानतो. आणि ज्यानं चांगलं लिहिलं, खूप चांगले लेख लिहिले, मतदारचा लेख मी वाचला, अधिक बाकीचे पत्रकारांनी, तर त्यांनी जे काही लिहिलं त्याच्यामुळं आम्हाला प्रचंड ऊर्जा आम्हाला भेटली. आणि या ऊर्जेतून आम्ही पाहतोय महाराष्ट्राचं सरकार नमलं. तुम्ही जर 2 महिन्या अगोदरचे जर बयान पाहिले अजितदादाचे, तर कोणं दिल्ली कर्जमाफी, कोणं म्हटले होते कर्जमाफी, असे म्हणणारे अजितदादा म्हणायला लागले, हो आम्ही समिती गठीत करतो, समिती गठीत करून त्याचा अहवाल सादर झाल्यावर कर्जमाफी करतो. हे आंदोलनातलं आमचं ते म्हणणंच होतं का आज जे मौन पाळून सरकार आहे कर्जमाफीवर, ते आले आम्ही बोलावलेलो आणि ते सरकार बोललं. काल फडणवीस साहेबांना पण कबूल केलं का योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू. पण आम्ही ते म्हणतोय ही याच्यापेक्षा अधिक कोणती योग्य वेळ आहे ते फडणवीस साहेबांना समजून सांगावं ना. तुमचे विधानसभेतले भाषणं देवेंद्रजी आम्ही ऐकले आहे. तुम्ही जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा सरकारला सांगत होते का शेतकऱ्याच्या आत्महत्येपेक्षा अधिक कोणते कामं महत्त्वाचे आहे तुम्हाला. आज बजेटमधलं एखादा हेड कमी जास्त केला आणि त्याला 2 महिने 6 महिन्यानंतरही ते काम केलं तर काही अडणार नाही. पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीवर तर जर तुम्ही लगेच निर्णय घेतला नाही तर लाखो आत्महत्या आमच्या समोर येईल, अशा म्हणणाऱ्या फडणवीस साहेबांना आमचं पुन्हा आव्हान आहे. त्यांच्याकडून अपेक्षा आहे, लोक काही जरी म्हणत असेल तर फडणवीस साहेबांवर आम्ही पुन्हा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांच्याकडून अपेक्षा आहे का ही कर्जमाफी योग्य वेळ म्हटल्यापेक्षा या तारखेच्या आतच आम्ही करतोय, असं येणाऱ्या अधिवेशनात तुम्ही जाहीर केलं पाहिजे. आम्ही श्रेयाची लढाई लढत नाही, ही खऱ्या अर्थानं आवश्यकतेची आणि गरजेची लढाई आहे. आज आम्ही 6 महिन्यातल्या जानेवारीपासून तर आत्तापर्यंत 6 महिन्यात 1000च्या वरती आत्महत्या झाल्या. पाय घासून घासून शेतकरी मरतं आणि तरीसुद्धा तुमची योग्य वेळ येत का नाही, हा पुन्हा प्रश्न आहे. पण या सगळ्या गोष्टी आमच्या दिव्यांगाच्या पगाराच्या वाढ असेल, मानधनाची वाढ असेल,
शेतमजूर असेल, काल मिटिंग झाली, भरत गोगावलेनं अतिशय पॉझिटिव्ह घेतलं का आम्ही त्यांना सरळ सांगितलं का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं जर MRGSमध्ये कव्हर केले तर पहिले असे म्हणायचे अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, का बहुवार्षिक पीक घेता येतं, अर्थात झाडं म्हणजे ज्यातून पर्यावरण निर्माण होईल आणि वारंवार जे काही आपल्याला पिकं घेतोय त्याच्यावर आम्हाला MRGS घेता येणार नाही असं म्हणणारं सरकार. आम्ही त्यांना वाचून दाखवले. 267 कामामध्ये गवत लागवडीसाठी जर आम्ही MRGS वापरतो तर मग पराठीसाठी काहून नाही, सोयाबीनसाठी काहून नाही, आमच्या तुरीसाठी का नाही, ज्वारीसाठी का नाही, ऊसासाठी का नाही, इतर पिकासाठी का नाही. जर गवत लावायला MRGS लावता वापरता, शेतातली बंदिस्त बांधबंदिस्तासाठी जर तुम्ही MRGS वापरता तर शेती हे नफ्यात यावी याच्यासाठी का वापरत नाही. आणि मग त्या बाबतीत त्यांनी होकार दिला आणि मी त्यांना सांगितलं का ही क्रांतीचं पाऊल होईल. विस पागेंनी रोजगार हमी योजनेची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रानं देशाला योजना दिली MRGS. आज पुन्हा एक क्रांतीचं पाऊल महाराष्ट्रानं टाकलं पाहिजे, जी आमची मागणी आहे. का सध्या तुम्ही विधवा भगिनी, विधवा शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांच्यासाठी शेतीतल्या 9 कामापैकी 2 कामं MRGSमध्ये सुरू करा. एक नवीन खऱ्या अर्थानं अध्याय सुरू होईल आणि त्यांनी हे कबूल केलं का आम्ही लगेच कॅबिनेटसमोर हा प्रस्ताव आणू. या MRGSमधल्या मजुराची मजुरी जर पाहिली तुम्ही तर कधी 2 रुपयानं वाढली, कोणत्या वर्षात 3 रुपयानं वाढली, कोणत्या वर्षात 5 रुपयानं वाढली आणि आता ही मजुरी 312वर आली. आता ह्या 312मध्ये MRGSमध्ये काम करणाऱ्या मजुराचा आवाज कोण बनणार आहे, त्याच्यासाठी कोण लढणार आहे. तो सगळ्या जातीत आहे, धर्मात आहे, पंथात आहे, पक्षात आहे आणि त्याच्यासाठी आम्ही 500 रुपयाची मजुरी मागितली आहे. त्यांनीसुद्धा हे कॅबिनेटसमोर प्रस्ताव ठेवणार असं म्हणून सांगितलं. संत्रा, आंबा आणि यासाठी 3+5 ही योजनासुद्धा आम्ही आग्रही आहोत. आणि बाकी मेंढपाळाची आज कलेक्टरनं प्रायोगिक तत्वावर ह्या जिल्हा मेंढपाळांसाठी चारायुक्त जिल्हा कसा करता येईल. मग आमचं E-क्लासवरची जमीन असेल आणि फॉरेस्टमधली जमीन, कारण मेंढपाळांसाठी जून, जुलै, ऑगस्ट हा फार कठीण दिवस असतो आणि त्यांच्याकडे जमिनी नाही आणि धंदा आम्हाला साईड बिझनेस म्हणून शेतकऱ्याला दिला पण तो चारा नसल्यामुळं घाट्यात आहे. मच्छीमाराबाबतीत बावनकुळेंनी बैठक घ्यायचं सांगितलं पण जे काही काम चालू आहे ते फार समाधानकारक नाही, त्याला वेग नाही आहे. आणि म्हणून आम्ही एक यात्रा 5 जुलै म्हणजे माझ्या जन्मदिवसापासून डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या गावापासून ही यात्रा आम्ही सुरू करू 1 वाजता आणि तिथून यवतमाळचं खडका, कोणतं गाव आहे, चिलगावान, जिथं पहिली आत्महत्या शेतकऱ्याची झाली त्या गावापर्यंत ही यात्रा 7-12 कोरा यात्रा आम्ही काढणार आहोत. ह्या यात्रेत आम्ही पायी चालणार आहोत. 150 ते 200 किलोमीटर एकूण यात्रेचा प्रवास राहील आणि पुन्हा शेतकऱ्यांसोबत संवाद साधून आता आत्महत्या नाही, लढणं शिकावं. माझ्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे. 6 महिन्यात 1000 लोकांच्या आत्महत्या ही लहान गोष्ट नाही आहे, तुमच्या आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि मोठी दर्दनाक आहे. 200 प्रवासी विमानातले मरण पावले, फार वाईट झालं पण त्यांचा पुढका बावनकुळेंना 3 डाव 4 डाव आला असेल 10 मिनिटाच्या भाषणात. पण 1000 आत्महत्या त्यांच्या या 6 महिन्याच्या कारकिर्दीत मरण आत्महत्या झाला. माझा शेतकरी पाय घासून तळफू मेला, त्याची आठवण मात्र बावनकुळे साहेबांना झाली नाही, याचं दुःख आहे. आणि म्हणून हे दुःख कायमचं नष्ट व्हावं. माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या करूच नाही त्यासाठी सुद्धा आम्ही पायपीट करतो. जो शेतकरी अन्नत्याग आंदोलनाला आम्हाला भेटायला आला आणि आम्हाला ताकद दिली त्या शेतकऱ्याला आम्ही आता संवाद साधून संवाद आणि संवेदना जाणून घेऊन या पदयात्रा आम्ही सुरू करणार आहोत. त्याची सुरुवात त्याला आपली तुमची सगळ्यांची मदत लागणार आहे. आणि मग 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट सिंदूर यात्रा काढणार आहोत. रामायण से संविधान तक म्हणजे रामटेकपासून ते दीक्षाभूमीपर्यंत 5 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट. 9 ऑगस्ट हा क्रांती दिवस आहे आणि रक्षाबंधन आहे. हे सिंदूर वाचवायचं काम माझ्या 3.5 लाख महिलांचं सिंदूर सरकारच्या धोरणामुळे पुसल्या गेलं. ते सिंदूर पुसण्याचं वेळ येऊ नये. दीक्षाभूमीवर
आम्ही 9 ऑगस्टला मोदी साहेब आले तर फार चांगलं, देवेंद्रजी आले तर फार चांगलं, त्यांचे प्रतिनिधी आले तर त्याच्याहीपेक्षा चांगलं, नाही आले तर त्यांच्या पोस्टरला आम्ही सगळ्या आत्महत्याग्रस्त भगिनी राखी बांधून त्यांना आम्ही आवाहन करणार आहोत। आणि मग या 2 यात्रेची आम्ही आता त्याची पूर्ण बांधणी केली। सरकारला कुठल्याही परिस्थितीत आम्ही मांडलेल्या मुद्द्यापासून बाहेर जाऊ देणार नाही, काही झालं तरी बेहत्तर। अन्नत्यागानंतर पुन्हा एक अहिंसेची लढाई, पुन्हा आम्ही पाहतोय आत्मसमर्पित लढाई आम्ही लढतोय आमच्या कार्यकर्त्यासह शेतकऱ्यासह। त्या लढाईला आपण सर्वांनी सहभाग द्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो। आताच राहुल गांधींनी एक ट्विट केलेलं आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात 5 महिन्यात तब्बल 8% मतदार वाढलेले आहेत, कसं पाहताय? मला वाटते हा फार संशोधनाचा विषय आहे आणि फार तितकाच मला वाटते गंभीर पण आहे। लोकशाहीमधलं सगळ्यात महत्त्वाचा पैलू हा मतदान आहे आणि मतदान जर अशा पद्धतीनं झालं तर लोकशाही खतम व्हायला वेळ लागणार नाही आणि त्यासाठी आम्ही सगळे या गोष्टीसाठी सोबत राहू असं मला वाटते। कुठलंही सरकार करत असेल, कुठलाही पार्टी करत असेल तर या भारत देशाच्यासाठी ते मला वाटते फार गंभीर राहील। येणारा जो काळ आहे तो मला वाटते फार घातक परिस्थितीने समोर जाऊ शकतो। मला वाटते सगळ्यांनी ही लढाई लढली पाहिजे आणि निश्चितच आमचं समर्थन आहे। आता 15 दिवस सांगितलं। काल उदय सावंतजीचा फोन आला होता, बावनकुळेचा फोन आला होता। ते म्हणत होते का सोमवार मंगळवारी आज आम्ही बसून ते समितीचं हे करतोय, पाहू वाट पाहू, नाही तर आंदोलन तर काही थांबवलं नाही आपण। नाही मग आश्वासन नाही सोडायला नाही मग काय करायला पाहिजे? म्हणजे 50 शेतकरी आमचे मांदोथे मरू द्यायचे होते, मलाही दफन व्हायचं होतं, किंवा मग कार्यकर्त्याला चक्काच्या मांदोळ करून गुन्हे दाखल होऊ द्यायचं होतं, असं म्हणायचं आहे का तुम्हाला? कसं आहे, मी 182 शासन निर्णय काढले दिव्यांग आंदोलनात। मला आंदोलनातली PhD आहे। जेवढे आंदोलन बच्चू कडूंना महाराष्ट्राच्या धर्तीवर आणि देशाच्या धर्तीवर केले तेवढ्या आंदोलनाचा इतिहास या महाराष्ट्रात कोणाचाही नाही आणि सक्सेस रेट 80% वर आहे आंदोलनाचा। त्याच्यानं 182 शासन निर्णय काढणारा आणि देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय निर्माण करणारा एक आंदोलक म्हणून बच्चू कडू आहे। सरकारला आम्ही सोडणार नाही। 13 महिने आंदोलन चाललं पंजाबच्या शेतकऱ्यांचं, 750 शेतकरी मरण पावले आणि तेव्हा 3 कायदे कमी झाले। दुसरी बाजू आंदोलनाची पाहिली तर तेवढी असफलता दिसून येते, हे पण लक्षात घ्या। आणि म्हणून आंदोलन थांबवणं म्हणजे फसवणं होत नाही आणि फसवलं बच्चू कडूला फसवणार नाही सरकार आणि शेतकऱ्याला फसवलं तर मग मतदानाच्या पेटी त्याला दाखवल्याशिवाय राहणार नाही। हे अभि तो टेलर होता, आता हा पहिला भाग सुरू आहे। एंड फार व्यवस्थित होईल, त्या एंड मध्ये माझ्या शेतकऱ्याला खिशात पैसे आल्याशिवाय राहणार। जे धीरू अंबानीच्या आणि तब्बल 100-200 व्यापाऱ्याच्या खिशात जाणारा पैसा माझ्या गरीबाच्या खिशात पैसे आणून दिल्याशिवाय राहणार नाही। त्याचं एक उदाहरण पहिले सांगतोय का सातत्यानं बच्चू कडूंना विधानसभेत त्यासाठी केलेलं होतं आंदोलन का शहरात 2.5 लाखाचं घर देता आणि गावातल्या लोकांना फक्त 1.25 लाखाचं घर देता। या सगळ्या आंदोलनातल्या ती मागणी आमची होती। आज 2 लाखाचं घर माझ्या शेतकऱ्याला ग्रामीण भागातल्या 50,000 सरकारला आम्ही वाढायला लावले, 50 ते 70,000 वाढायला लावले आणि आता गरीबाच्या खिशात पैसे आणून देण्याचं काम, पुण्याचं काम आम्ही केलं। त्याच्यात तुमचंही पुण्य तेवढंच महत्वाचं आहे। लोकांच्या घरात पैसा झेंडा दाखवून सत्य देणाऱ्या पार्ट्याला आम्ही सांगू का हा झेंडा उचलू आणि तुमच्या तिजोरीतला पैसा गरीबाच्या घरापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा बाणा आहे। आणि हा बाण्यासाठी आम्ही काही पण कुठेही पण आणि कुठल्याही स्तरावर आंदोलन करायला तयार आहोत। नाही मला एक सांगा, आता कर्जमाफीमध्ये मला असं काही लोकांनी म्हटलं का अदानी अंबानीला काही समिती नेमली नाही आणि लाडकी बहीणला समिती नेमली नाही,
कारण लाडकी बहिणीला समिती नेमली नाही, तो पूर्ण राजकीय डाव होता, हे स्पष्ट झालं. आता आम्हाला ज्याच्यासाठी सरकार नेहमी निगेटिव्ह असतं, नाहीचा फळा वाचतं, त्या सरकारला आता पॉझिटिव्ह फळा वाचून दाखवायचा आहे मला. 1+1=2 होते, 2+2 4 होतं. याला वेळ तर लागणारच आहे. आणि समितीमध्ये आम्ही जे सांगतोय का याच्यात आमदार खासदाराला घ्यायला नको, अधिकारी कर्मचारी जे इन्कम टॅक्स भरतात त्याला घेतलं नाही पाहिजे. या अमरावती शहराच्या बाजूनं 1 किलोमीटरच्या आत जे जमीन आहे ते लेआउट धारकाची जमीन आहे, तो कर्जमाफी देता कामा नये, याची काळजी आपण घेतली पाहिजे. याला काही काळ लागेल आणि खऱ्या गरिबाला अधिक जास्त कर्जमाफी कशी देता येईल हाही आपण हिशोब घेतला पाहिजे. याला थोडा वेळ लागेल, त्याला आम्ही मान्य आहोत, पण जास्त वेळ लागता कामा नये. जर तुम्ही त्या वेळेमध्ये जर तुम्ही येणारी निवडणूक आणून पाहत असाल तर मी तुम्हाला सांगतोय त्याचा परिणाम येत्या महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माझ्या शेतकऱ्याच्या डोक्यात तो परिणाम आम्ही घालण्यात यशस्वी राहिल्याशिवाय राहणार नाही. राजकीय नेत्याचं मरण मरणात नाही, तर त्याच्या बदनामीत आहे हे सरकारनं लक्षात करून घ्या. आणि त्याचं मरण मतपेटीत आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही, हे सरकारनं समजून घ्या. तुम्ही जेवढे आम्हाला सोपे समजता तेवढा सोपा बच्चू कडू नाही, कारण त्याच्या माग आडनाव कडू आहे. समोर जरी बच्चू असन तो उसमें पीछे जो है ना वो कडू है, ये ख्याल में रखना चाहिए. नाही 7-12 कोरा म्हटलं आहे आणि आमची यात्रा 7-12 कोराची आहे. त्याच्यानं करायचं असेल तर कोराच करावं लागेल. आणि ज्यानं कर्ज दिलं भरलं त्याला पण पैसे द्यावं लागेल. आणि आता सक्तीची वसुली, खास करून कुठल्याही बँकेच्या मॅनेजरनं सक्तीची वसुली कर्जमाफी होईपर्यंत केली तर त्याच्या थोबाळ्यात मारल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याच्यासाठी एक आंदोलन मुंबईच्या मेन बँक ब्रँच मध्ये पण करणार आहोत. माझी बँक, मी अध्यक्ष आहे, तेपर्यंत सक्तीची वसुली होणार नाही. मी आहे ना, आम्ही जबाबदारीने बोलतोय. राजीनामा फेकून दिवस आलेले, पण सक्तीची वसुली होणार नाही जेपर्यंत कर्जमाफी होणार नाही तोपर्यंत. ते जर केली तर मग त्याचा जो लढाई तेव्हा आमच्या सोबत आहे. अधिक 200 गुन्हे दाखल झाले तरी 72 आम्ही लढू, त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ती लढाई आम्ही आरपार करणार आहोत. आणि नव्याचं जुन्याचं नवं सरकारनं लगेच केलं पाहिजे, हे सुद्धा आम्हाला सरकारकडून अपेक्षा. या अधिवेशन मध्ये मला वाटतं सगळ्या शेतकरी, मजुरांनी, दिव्यांगांनी, सगळ्या आमदारांना SMS करा का तुम्ही कोणत्याही पार्टीचे असू द्या, पण जर कर्जमाफीचा ठराव विरोधी पक्ष नेत्यांना आणला तर सगळ्या पक्षातल्या आमदारांना तो ठराव मंजूर करावा. एवढं जरी विधानसभेतल्या ज्या शेतकऱ्यांचं मत ज्या आमदाराला पडलं आणि शेतकऱ्याचे मत घेणाऱ्या आमदारांना एवढं करावं आणि त्याच्याकडून सरकार लोकांना करून घ्यावं, हे सुद्धा अपेक्षा. हा बरोबर आहे. काही त्याच्यातले आपल्या जर जिल्ह्यातले जर पाहिले, अमरावती जिल्ह्यातले, तर 60-70% लोकांनाच पैसे आले, तिचं डीबीटी झालेलं नाही आहे. पण मागच्या मीटिंग मध्ये फडणवीस साहेबांना म्हटलं होतं का तुम्ही जर एका महिन्यात जर झाले तर आम्ही मुख्य सचिवावर कारवाई करू, त्या संबंधित सचिवावर कारवाई करू. वाट पाहतोय फडणवीस साहेबांची. काय एक मिनिट, काय नाही, माझं काय म्हणणं आहे, व्यासपीठ आपण तयार केलं. मंत्रालय म्हणजे व्यासपीठ आहे. मला हे बसायला खुर्चीच नसती तर हे तुमचे कॅमेरे राहिले नसते, मला बसता आलं नसतं. आता बसायला आम्ही खुर्ची निर्माण केली. आता त्या खुर्चीचं वजन वाढवण्यासाठी हे आंदोलन आहे. ते वजन वाढलं तर माझ्या दिव्यांगाचा त्याच्यात लाभ होणार आहे. खरं तर आम्ही 182 शासन निर्णय काढले आणि त्या निर्णयामध्ये आतापर्यंत सरकारले किमान 40,000 कोटी वाटप करावं लागले असेल. हे नगरपालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा परिषद, हा मोठा विजय आहे. आणि मग त्याची सूल आता आपण दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं, वित्त मंडळे काढले, अनेक
जाती जातीने या मी वित्तमंडळ काढले, खडकू काहीच नाही आहे. आणि म्हणून ती लढाई आता खरी लढाई सुरू झालेली आहे. दिव्यांग मंत्रालयानंतर आता अनेक गोष्टी आम्हाला त्याच्यात काही करून घ्यायच्या आहे, त्या करू. काय आहे का फडणवीस साहेबांचंच वाक्य आहे का बजेटमधला निधी जो येतं तो टेंडर निघणारा निधी किती आहे आणि बघा टेंडरचा निधी किती आहे, त्याच्या तरतुदी कशा. आता टेंडर निघणाऱ्या निधीची तरतुदी वाढल्या, टेंडर न निघणाऱ्याच्या तरतुदी कमी झाल्या, त्याच्यामुळे हे असं होतं. ते दुरुस्त करू ना, उसके लिए तो बैठे हा, त्याच्यासाठी बसलो. सभागृहात जरी नसलो तरी लोकांच्या सभागृहात आहे ना, लोकसभागृहातून आम्ही त्या सभागृहाला चॅलेंज करू. तेच तर दिलं ना 2 ऑक्टोबर. हा कायच्या बाबतीत? हा हा मी नेहमी बोलत आलो, ईव्हीएमचं काय करायला पाहिजे, जर खरे मर्द असन तर, हे जर मर्द असन आणि याचा कोणाचाही आता बोलू नये तो बदलला नसन तर, आणि हे खरे राम भक्त अगर होंगे, कारण हे काँग्रेसचं पाप आहे ईव्हीएम, आणि भाजपनं त्याचा वटवृक्ष केला. हे जर पाप आमच्या हाती आलं नसतं देशात तर आज हे बोंबलाची गरज राहिली नसती. माझं काय म्हणणं आहे का मशीन तशीच राहू द्या, ईव्हीएम मशीन, पण तो व्हीव्हीपॅट येतो ना आपल्या हाती पांढरा, तो आपल्याला दिसते हाती नाही येत, तो हाती आला पाहिजे, त्याच्यावर बॅलेट क्रमांक असला पाहिजे आणि आपली सही असली पाहिजे, आणि तो व्हीव्हीपॅट बाजूच्या मतपेटीत टाकला पाहिजे. म्हणजे इकडे मोजणी करा आणि काही संशय असेल तर मतपेटी मोजा, एवढं साधं करायचं. सरकार डरती है, सरकार, तुम्ही सांगा, सरकार मुगरुरीनं, म्हणजे ते काय म्हणतं, एखाद्या तानाशाही का सारखं वागतं. त्यांना माहित आहे का मतदानाची मशीनच आमच्याजवळ आहे, तुम्ही बोंबला किती बोंबला. हा आता ते कसं आहे, तेव्हा मोदीजी बोंबलत होते ईव्हीएमच्या विरोधात, आता राहुलजी बोंबलतात. असंच आहे ना, शेतकऱ्याचं विरोधात असले तर शेतकरी आणि सत्तेत असले तर दुसरेच मानकरी. मी का, मला आता सध्या त्या आंदोलनापेक्षा हे आंदोलन फार महत्वाचं वाटतं. आणि वेळ आली तर मग आमचं आंदोलन वेळेवर, निवडणुकीच्या वेळेवर अगोदरच्या दिवशी तुम्हाला सांगू. माझं काय म्हणणं आहे, आम्ही आमचं कर्तव्य करतोय. माझ्या शेतकऱ्याला माझ्या आंदोलनानं दिलासा देण्याचं काम करतोय, त्याला त्याचा आवाज बनण्याचं काम करतोय, त्याला एकत्रित करण्याचं काम करतोय, आणि त्यामधून आत्महत्या कमीत कमी होणार नाही हाही प्रयत्न करतोय. आता सरकारनं कर्तव्यापासून जर दूर झालं, आम्ही शांततेच्या आंदोलनात जर सरकार तयार होत नसेल आणि जाणीवपूर्वक आम्ही हिंसेचं आंदोलन करावं असं जर षडयंत्र जर सरकार करत असेल तर त्याचं पाप सरकारला भोगावं लागेल. असा काही अनालिसिस करणारा मी काही तज्ञ नाही, मी वखर आपला जमिनीवरचा. छत्रपती कर्जमाफी योजना, नंतर महात्मा फुले कर्जमाफी योजना दोनही आले, आणि दोनही योजनेतली आजही 25% रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात गेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानं मला वाटते आम्हाला, आमचा विषय राजकारणी नसून शेतकऱ्याच्या मुद्द्याचा विषय आहे, आणि आमच्या काही बोलण्यानं त्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये हे पथ्य आम्हाला पाळावं लागणार आहे. आम्ही दोनही सरकारवर विश्वास ठेवून आहे, विरोधी पक्षावरही विश्वास ठेवून आहे, आणि सत्तेतल्या लोकांवरही. या दोनही विश्वासानं ही शेतकऱ्याची, मजुराची लढाई जिंकली पाहिजे, अर्थात त्याच्या खिशात पैसा गेला पाहिजे. जेवढं लुटलं तेवढं सरकारच्या तिजोरीतून काढायचं आहे. ओके, धन्यवाद, आभारी आहोत.
हाँ हाँ यही यही तो मजा है। कुछ कुछ भगत सिंग बनने के दिन आ रहे हैं, तो फिर हमको खुशी आहे। अहो माझं काय म्हणणं आहे, ते पद गिरीवर बच्चू कडू नमणारा असता तर आतापर्यंत कोणत्या पार्टीत पाठिंबा घेऊन उभा राहिला असता ना। बच्चू कडू 20 वर्षाच्या 25 वर्षाच्या राजकारणात ना राष्ट्रवादी ना भाजप ना काँग्रेस कुठल्याही पक्षाचा पाठिंबा न घेता हारनं कबूल केलं, नो पाठिंबा। त्याच्यानं ही लढाई माझ्या शेतकऱ्याच्या अस्तित्वाची आहे। त्यासाठी आमच्या शरीरावर जर घाव जरी टाकले, बंदुकीच्या गोळ्या जरी चालवल्या, बच्चू कडू हटणार नाही। माझ्या बापाला वाचवायचं आहे। तुमच्या आमच्या धामणीमध्ये जे रक्त वाहतं ना, तो माझ्या शेतकरी अन्नदात्या शेतकऱ्यामुळे वाहतं, त्या मजुरामुळे वाहतं, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून हे पाप जर सरकार कोणी करन तर यांना एवढे आम्ही पाहतोय, ते म्हणतो ना कोणतं खजूर होतं ढुंगणाले, तसे झाल्याशिवाय राहणार नाही। ते काही गोपनीय राहू दिलं पाहिजे ना, सगळं अंगावर घ्यायला होतं।